नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे दीपक शेळके आणि मी आता आलेलो आहे कोकणात मालवणमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आलेलो आहे आणि पागेरेवाडीमध्ये आलेलो आहे आणि हा पागेरेवाडीचा बीच आहे. अतिशय सुंदर असा व्ह्यू आहे पाठीमागे. आता आम्ही इथे खाली जाणार आहोत. हा बघा, हा माझा भाऊ आहे बघा, अक्षय. ह्याचं पण यूट्यूब चॅनल आहे, अक्षय राजेश शेळके म्हणून, आणि माझाही यूट्यूब चॅनल आहे. तर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा आणि ती घंटी दाबायला विसरू नका, जेणेकरून येणारे व्हिडिओ तुम्हाला लगेच पाहता येतील. हे बघा, आता मला तुम्हाला पुढे दाखवतो. हा बघा, आता आम्ही बीचवरती पोचणार आहोत. बीचवरती तर आम्ही पोचणार आहोत. एकदम भारी असा विषय आहे बीचवरती पोचायचा. हे बघा, पोचलेला आहे बीचवरती. आल्या आल्या हा बघा खेकडे पकडत आहे. आल्या आल्या दाखव जरा, दाखव याच्यामध्ये, दाखव व्हिडिओमध्ये, दाखव जरा. हा बघा, या छोटासा खेकडा भेटलेला आहे आणि आम्ही सगळे आता बीचवरती आलेलो आहोत. हा बघा, पूर्ण पाणी आहे, मस्त एकदम पाणी आहे. खेकडे बघा, खेकडे बघा, हे पळतात खेकडे, खेकडे लहान लहान खेकडे, ते बघा, हे बघा लहान लहान खेकडे पळतात. हे बघा, हे बघा, हे बघा खेकडे, हे बघा खेकडे असे पळतात, लहान लहान खेकडे आहेत. एकदम भारी व्ह्यू आहे, एकदम खतरनाक असा व्ह्यू आहे. हे बघा, एकदम खतरनाक, म्हणजे असं लाटा सुद्धा इथं पाण्याचा, एकदम भारी असं पाणी इथं आहे. पाणी बघा, एक नंबर पाणी आहे, एक नंबर पाणी आलं. खूप सुंदर, खूप 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 एन्जॉय. ते बघा, वरून झाडं बिडं पडायला लागलेले. व्हिडिओ मन समिंदर तनु नदी वळणाची गर्द झाडीतली दाट छाया सजणा अमराई परी माझी काया सजणा. कोकणची चेडवा हो नाखवा, हो हिच्या गोवाला कोकण दाखवा. हो अशी कोकणची चेडवा हो नाखवा, हो हिच्या गोवाला कोकण दाखवा. हैया हो, हैया हो, हैया हो, हैया हो. रूप माझे जसे झलक कोकणची ग, मन समिंदर तनु नदी वळणाची ग गर्द झाडीतली दाट छाया सजणा अमराई परी माझी काया सजणा. कोकणची चेडवा हो नाखवा, हो हिच्या गोवाला कोकण दाखवा. हो अशी कोकणची चेडवा. आलेलो आहे खवणे बीचवरती.
खूप प्रसिद्ध असा हा बीच आहे, खवणे बीच. आता आम्ही ह्या बीचवरती जाणार आहे, खवणे बीचवरती. इथे खूप लांब लांबून पब्लिक येते इथे खूप एन्जॉय करायला. आणि मी माझ्या लग्नाची प्री वेडिंग शूटिंगसुद्धा मी इथेच केली होती, खवणे बीचवरतीच. खूप चांगला असं नेचर आहे इथे, खूप मस्त आहे ते. आपण त्या बीचला गेलेलो, त्या बीचची बॅक साईड, फ्रंट साईड ही आहे आणि ती बॅक साईड आहे. ती फक्त दोघांची नावं अलग अलग आहेत. हे जे नाव खवणे बीच आहे आणि त्या बीचचं नाव आहे पागेरे बीच आहे. हे बघा, पण बीचवरती आलेलो आहे. चल खाली, बीचवरती आलेलो आहे. मस्त सुंदर असा व्ह्यू आहे बघा. इथे बीचवरती आलो आहे आम्ही आणि ते बीचवरती आल्यावरती यांचे फोटो स्टेशन चालू आहे. यांचे फोटो स्टेशन चालू आहे, फोटो काढायचे. ते फोटो काढतायत सगळे धप्पाधप धप्पाधप. मस्त असा व्ह्यू आहे पुढे. पाठीमागे नारळाची झाडं पण आहेत. इथे हॉटेल्स आहेत. इथे खूप लांबून लांबून पब्लिक येतात. तिथे स्टे वगैरे असतं सगळं तिथे. हे इथे ह्या ठिकाणी खूप चांगले खूप अशी म्हणजे मस्त अशी नारळाची झाडं आहेत. मस्त अशी झाडं ज्यांनी त्या बीचची शोभा वाढवायचं काम केलेलं आहे. मस्त ही दगडी बिगडी आहेत बसायसाठी वगैरे. तर समुद्राला बहुतेक आता थोड्या वेळाने भरतीच येईल, भरती आलेली असेल थोड्या वेळाने. आता आपण त्या समुद्रापाशी जाणार. गिरगाव चौपाटीची आठवण झाली. एकदम मस्त असं वाळू पण मस्त आहे पायाखाली. ते पाणी दगडांच्या तिकडे त्यावेळेला सेल्फी वगैरे काढतात. लोक जातात रे पाण्यात तरी पण. मस्त एकदम हिरवं हिरवं पाणी आहे, निळं निळं पाणी आहे पूर्ण. व एकदम साफसुथरं पाणी आहे. मुंबईच्या गिरगाव चौपाटीपेक्षा सुंदर आहे. पण ती चौपाटीची आहे भाई. तिचं काय मुंबईचं नाद नाही करायचं. फक्त एवढंच की तिथे जरा मोठमोठ्या कंपन्यांनी घाण पाणी सोडून वगैरे ती चौपाटी घाण केलेली आहे. इथे असं काय नसल्यामुळे ही स्वच्छ आहे. ती पण स्वच्छ असली असती, पण जर त्या लोकांनी जर पाणी नसतं केलं, कचरा नसता टाकला तर तीही स्वच्छ राहिली असती. इथे कोण टाकलं, इथे पण कचरा करणारे माणसं आहे. तर प्लीज मित्रांनो जरा तुम्ही पण काळजी का, कोणी आला इकडे तर असं कचरा टाकून नका. बघा हे अशा बाटल्या वगैरे टाकलेल्या आहेत. या दारूच्या बाटल्या असतात इथे, थम्सअप मिरिंडा वगैरे. हे बघा हे असे असा कचरा करून टाका इथे येऊन. यार आपण येतो पर्यटक ठिकाणी, जरा आपण तिथं एन्जॉय घ्यायला पाहिजे. पण ती वस्तू, ती जी जागा आहे ती खराब नाही केली पाहिजे. की अशा बाटल्या वगैरे टाकल्या नाही पाहिजे इथे, पाण्याच्या बाटल्या वगैरे. ह्या जे खाण्यापिण्याच्या ज्या वस्तू आहेत ते आपण स्वतः इथे ठेवाव्यात आपल्या बॅगेमध्ये. किंवा जे असेल तुमच्यापाशी ते तुमच्या घाण वगैरे करू नका इथे. ह्या लोकांनी पण जरा इथं 2-3 डस्टबिन असे ठेवले पाहिजेत की जेणेकरून लोक त्या डस्टबिनमध्ये कचरा टाकतील, जेणेकरून आपलं पर्यटक स्थळ खराब नाही होईल. असं त्या लोकांनी जरा काळजी घेतली पाहिजे थोडीशी. बाकी पब्लिकला तर काय बोलू शकत नाही आपण, त्यांना बोलेल तेवढं कमी असतं. तरी प्रत्येकाने आपापल्या परीने काळजी घ्या पर्यावरणाची. याची फोटोग्राफी चालू आहे, अलग अलग ठिकाणी फोटोग्राफी करत आहे. इथे बोटी पण आहेत. इथं माणसं बोटीने मासेमारी करतात मस्त की.
आता आम्ही त्या ठिकाणी चाललेलो आहे फोटोशूट करायसाठी. पाणी खूप जवळजवळ येत चाललेलं आहे. मस्त वाटलं एकदम एकदम भारी एकदम भारी. एकदम मस्त असं पाणी आलेलं एकदम मस्त असं. हे बघा हे बघा हे बघा एकदम मस्त मोठं खूप 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 पाणी आलेलं आहे. खूप पाणी आलेलं आहे. पाणी वाढत चाललेलं आहे. पाणी वाढत चाललेलं आहे. लय मस्त. नमस्कार मित्रांनो, तर रात्रीचे 8:30 वाजलेले आहेत आणि आज आम्ही काहीतरी भन्नाट करणार आहोत. भन्नाट म्हणजे एकदम जबरदस्त कडक अशी जी गोष्ट आम्ही कधी केली नव्हती ती गोष्ट आज आम्ही इथे करणार आहोत. आज आम्ही करणार आहोत कौल फ्राय, चिकन कौल फ्राय मसालावाली एकदम भारीवाली करणार आहोत आम्ही. तर त्याचं सामग्री आम्ही आणायला गेलेलो त्याच्यामुळे जरा आम्हाला अंधार पडला. आम्ही पहिले खवणे बीचवरती गेलेलो. खवणे बीचवरून नंतर ना आम्ही तिकडे गेलो त्यांच्या इथे सामान आणायला. तिथून आता आम्ही सामान घेऊन आलेलो आहोत. आम्हाला सामान आणायला जावं लागलं मापनमध्ये. मापनमधून आम्ही सगळी सामान खरेदी केली. चिकन वगैरे घेतलं आम्ही. आज गुरुवार असून चिकन भेटत नव्हतं तरी पण आम्ही चिकनाची व्यवस्था करून कुठून तरी घेऊन आलोच केलंच. आणि आता आम्ही कौल फ्राय करणार आहोत. त्याचं पण सगळे आम्ही सामान जेवढं लागतं तेवढं सगळं आणून ठेवलेलं आहे. कौल वगैरे सगळं आणून ठेवलेलं आहे. आता वाटण मिक्स करून ठेवलेलं आहे. थोड्या वेळाने आम्ही कौल फ्राय चालू करणार आहोत. तुम्हाला व्हिडिओ आम्ही दाखवूच. आता आम्ही कौल फ्राय बनवत आहोत. हा कौल फ्रायचा सगळा मेजवानी आहे ही सगळी. आता हे बघा मस्तपैकी चिकन फ्राय होत आहे त्याच्यावरती. मस्तपैकी कौलावरती फ्राय होत आहेत. हा माणूस आम्ही इथं गडी बसवलेला आहे जो चिमट्याने मस्तपैकी त्यांना आलटी बलटी मारत आहे. एकदम भारी असं आलटी बलटी मारत आहे. हा चिकन अजून आम्ही इथं थोडासा ठेवलेला आहे. म्हणून वाटलं तर ह्याला पण बुडवून त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आणि बनवून टाकायचा. मीठ मसाला सगळा आहे आमच्याकडे एकदम भारी. आम्ही कधी ट्राय केलेलं नाही आहे पण आम्ही पहिल्यांदाच आम्ही ट्राय करतो आहे. आम्हाला कुणाचं मार्गदर्शनसुद्धा नाही आहे. आम्ही अंदाजधुंदी बनवलं आहे मित्रांनो. कसा वाटतं तुम्हाला सांगा जरा. आम्हाला तिथला काही अनुभव नाही आहे. पहिल्यांदाच आम्ही ट्राय करतो आहे ते. एकदम कसं काहीतरी करून बनवायचं आणि पहिल्यांदा खाऊन बघायचं. त्यानंतर आम्हाला अंदाज येईलच कसा बनवायचा असतो कसा काय तो. तरी आता आम्ही सध्या ट्राय करतो. हा बघा आमचा कौल फ्राय चालू झालेला आहे. त्या तऱ्हेने आमची मस्तपैकी चिकन फ्राय होत आहे. आमचा चिकन फ्राय आणि इथे आमचे चिकनचे पीस आम्ही ठेवलेले आहेत बनवून. हे बघा हाय 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 हाय. जबरदस्त कडक असं. हा बघा सुजल. या सुजल खूप खुश झालेला आहे. सुजल पण इंस्टाग्रामचा खूप फॅन आहे. स्टोऱ्या बिऱ्या टाकत आहे. मस्त जबरदस्त कडक सोडत नसतं आता तर.